नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकऱ्यांना मिळत आहे मोफत पाईपलाईन. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत NFSM राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सिंचन पाईप खरेदीवर 50% अनुदान देण्याची योजना आणली आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यास मदत करेल. आजच्या काळात शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. हवामान बदल, अनियमित पाऊस, दुष्काळ आणि पाण्याची कमतरता या समस्यांमुळे शेती व्यवसाय अधिक कठीण बनला आहे. शेतीसाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून योग्य सिंचन व्यवस्था नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक उत्पन्न कमी होते. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने ही पाईपलाईन अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 प्रकारच्या पाईप्सवर अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, हे कोणते कोणते 3 प्रकारचे पाईप्स आहेत हे जाणून घेऊयात. तर मित्रांनो, नंबर 1 आहे HDPE. या उच्च दाबाच्या पाईपसाठी प्रति मीटर ₹50 अनुदान दिले जाईल. हे पाईप अधिक टिकाऊ असून उच्च दाबाचे पाणी वाहून नेण्यास सक्षम आहे. नंबर 2, PVC. या प्रकारच्या पाईपसाठी प्रति मीटर ₹35 अनुदान देण्यात येईल. हे पाईप किफायतशीर असून लहान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तिसरं आहे HDPE लाईन विनाईल फॅक्टर. या पाईपसाठी प्रति मीटर ₹20 अनुदान मिळेल. हे पाईप विशेषतः ठिबक सिंचनासाठी योग्य आहे. या योजनेसाठी पात्रता काय आहे हे जाणून घेऊयात. नंबर 1, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. नंबर 2, अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असणे अनिवार्य आहे. नंबर 3, अर्जदाराचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याशी संलग्न असावे. नंबर 4, एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. नंबर 5, मागील 3 वर्षात याच योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी पुन्हा अर्ज करू शकणार नाहीत. तर मित्रांनो, आता जाणून घेऊयात या योजनेसाठी लागणारे कागदपत्र. नंबर 1, 7/12 उतारा. नंबर 2, आधार कार्ड. नंबर 3, अर्जदाराच्या नावावरील बँक पासबुक. नंबर 4, रहिवासी दाखला. नंबर 5, पाणी पुरवठ्याचा पुरावा. नंबर 6, शेतकरी असल्याचा पुरावा. नंबर 7, जमिनीचे मालकी हक्क दर्शवणारे कागदपत्र. जर मित्रांनो हे सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया. सर्वात पहिल्यांदा maha.dbt.maha.it.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर नवीन वापरकर्ता असल्यास रजिस्ट्रेशन करा किंवा जुने खाते असल्यास लॉग इन करा. त्यानंतर NFSM अंतर्गत पाईप अनुदान योजना या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. फॉर्म पूर्ण भरल्यानंतर सबमिट करा. अर्जाची प्रिंट काढून ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.